नमस्कार मित्रांनो. तर 27 ऑगस्ट गुरुवारच्या दिवशी आपल्याला असं बघायला मिळते की कमळी उपोषणाला बसलेली असते. रितेश म्हणतो, कोणाचा नाही तर स्वतःच्या आईचा तरी विचार कर. कमळी तिथे बसते आणि ती म्हणते, मी इथून कुठेही हलणार नाही. मला माहिती आहे, मी इथून हल्ले नाही तर तुम्ही स्वतः माझ्या आईला माझ्याजवळ आणून द्याल आणि तुमचा क्लाससुद्धा बंद होईल. रितेश म्हणतो, याला कॉन्फिडन्स नाही, ओव्हर कॉन्फिडन्स म्हणतात. तर इथे अन्नपूर्णा कमळीच्या बाजूने असते. कामिनी, रागिनी अन्नपूर्णाकडे येतात आणि अन्नपूर्णाला समजवायचा प्रयत्न करतात की अन्नपूर्णा कमळीला सपोर्ट करून चूक करते. रागिनी म्हणते, अहो आई, जरा विचार करा. त्या कमळीची आई वारली आणि तिने काय केलं? तिने हॉस्टेलमध्ये राहायचं सोडून स्वतःची स्वतंत्र खोली घेतली. आणि हे सगळं कशामुळे होतं आहे? तर रितेशच्या पैशामुळे. अन्नपूर्णाला पण रागिनीचं बोलणं खरं वाटायला लागतं. तर इथे कमळी भिंतीवर बोर्ड लावत असते आणि रितेशच्या विरोधात अजून विद्यार्थ्यांना उभं करत असते. रितेश खिडकीतून हे सगळं बघत असतो. रितेश आपल्या माणसांना म्हणतो, जी ताकद लावायची ती लावा, पण उद्या सकाळपर्यंत ही घाण इथून साफ झालीच पाहिजे. तर इथे साहेबा म्हणतो, कमळी, या रितेश सरपोतदारने बरोबर आगाऊपणा केला आहे. कारण मी ज्या हॉटेलला जातो ना, तिथे मला म्हणतात की इथे जेवण नाही आहे. तुम्ही आंदोलनकर्त्यांकडून आला आहेत ना, नाही आहे जेवण. याचा अर्थ काय? हे आपल्यासाठी फायद्याचं आहे. यामुळे आपलं उपोषण अजून स्ट्रॉंग होतं आहे. कमळी अडूनच बसलेली असते, ती तिथेच थांबते. आता कमळी रितेश यांच्या लढाईत कोण जिंकतं आहे ते बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल. तर या सगळ्याची सुरुवात अशी होती आहे की रितेशने कमळीच्या आईला किडनॅप केलं आहे हे तो आडून सांगतो आणि कमळीला एक फ्रेम देतो. रितेश कमळीला म्हणतो, कमळी, आता ही फ्रेम घे आणि तुझ्या घरात लाव. रोज याच्या पाया पडत जा, नाहीतर काय होईल तुला चांगलंच माहिती आहे. आणि हो, आता तरी शहाणी हो, शिक्षण घे, घरात बस, घरातली कामं कर आणि त्यानंतर लग्न करून निघून जा. हां, लग्नावरून आठवलं, तो तुझा ऋषी तो कुठे? कमळी त्याच्याकडे बघत राहते. रितेश म्हणतो, तुला प्रश्न पडला असेल, तुझ्याबद्दल इतकं मला कसं काय माहिती? थांब, मला ही माहिती पुरवणाऱ्याला समोर आणतो. रितेश अनिकाला बोलवतो. अनिका तिथे येते. रितेश म्हणतो, ही आहे, हिच्याकडून मला सगळं कळते. अनिका म्हणते, कमळी, तुला लढाई लढायची खूप हौस आहे ना, लढ. ॲक्च्युली बघायला गेलं ना तर आपली लढाई खूप आधीपासून चालू झाली आहे. तू माझ्या आयुष्यात आलीस ना तेव्हापासून, तू माझ्या घरात आलीस, ऋषीच्या लाईफमध्ये आलीस, तेव्हापासून हे सगळं चालू आहे. आता बघ, मी पण तुझा बँड कसा वाजवते ते. रितेश म्हणतो, कमळी, आता 4:05 झालेत. काय म्हणाली होतीस तू? 5 वाजता काहीतरी करणार आहेस ना? जा, आता सरळ घरी जा आणि 8 वाजेपर्यंत घराबाहेर पडू नकोस. मी रितेश आहे, मला नडायला जाऊ नको, कळलं? अनिका, रितेश कारमध्ये बसून निघून जातात. कमळी इथे रडत बसलेली असते. काय करावं तिला काही कळत नाही. निंगी साहेबा कमळीला सांगतात की कमळी, तू घरातच बस, 8 वाजेपर्यंत घरात बस, त्यानंतर सगळं नीट होईल. कमळी महाराजांची मूर्ती बघते. तिला हरल्यासारखं वाटत असतं. कमळी डोळे बंद करते आणि तिला आपल्या डोळ्यांसमोर आबा दिसतात आणि आबांचा आवाज ऐकू येऊ लागतो. आबा कमळीला सांगतात की हार मानायची नाही, लढत राहायचं. कमळीला आबांचा आवाज ऐकून हिंमत येते. कमळी ठरवते की हो, आता मी हार मानणार नाही, माघार घेणार नाही. आता मी लढणार आणि रितेश सरपोतदारचा क्लास बंद करणार. तर थोड्या वेळाने अनिका आपल्या घरी येते. इथे अन्नपूर्णा सदानंदला भरवत असते. अनिका म्हणते, मी भरवते ना आजी, तू बस, तू तुझं खाऊन घे. अन्नपूर्णा म्हणते, काही गरज नाही आहे, माझं मी भरवते. तेवढ्यात तिथे कामिनी, रागिनी येतात. कामिनी म्हणते, अनिका, मला असं वाटतं की तर तू कॉलेजसोबत अजून दुसरं काहीतरी केलं पाहिजे, म्हणजे बिझनेस वगैरे करायला हवा. काय वहिनी, तुला कसं वाटते? अन्नपूर्णा कामिनीचं बोलणं फक्त ऐकत असते. कामिनी म्हणते, अनिका, अगं, तुला छोटासा का होईना बिझनेस चालू करून द्यायला पाहिजे. म्हणजे कसं, पुढे जाऊन एवढा मोठा व्याप तुला सांभाळायचा आहे ना. आणि बोलून फक्त फायदा नाही आहे,
स्वतःला सिद्ध पण करता आलं पाहिजे. वहिनी, आपण आपल्या अनिकाला एक संधी द्यायची का? हरकत काय आहे? अन्नपूर्णा म्हणते, तिचं शिक्षण पूर्ण होऊ देत, मग बघता येईल. कामिनी म्हणते, तिला प्रॉपर्टी सांभाळण्याचा एक अनुभव आला तर? अन्नपूर्णा म्हणते, प्रॉपर्टी सांभाळण्याचं शहाणपण बघू ना कधी येतं ते. कामिनी म्हणते, वहिनी, अगं जबाबदारी टाकली नाही तर तिला सांभाळायचं कसं कळणार आपल्याला? आपण एक काम करू ना, अर्धी प्रॉपर्टी तिच्या नावावरती करू, बघू कशी सांभाळते येते, म्हणजे आपल्याला पण अंदाज येईल सांभाळते येते की नाही. अन्नपूर्णा खूप चिडते. ती म्हणते, कामिनी, ही महाजनांची प्रॉपर्टी आहे. याचं काय करायचं काय नाही याचा सल्ला तू देऊ नको, त्याची मला अजिबात गरज नाही आहे. मला जे योग्य वाटलं ते मी केले. आता जा तुम्ही इथून. कामिनी, रागिनी, अनिका तिथून निघून जातात. अन्नपूर्णाला माहिती असतं की या तिघींचा प्रॉपर्टीवर डोळा आहे आणि त्यासाठीच त्यांची तडफड चालू आहे. तर इथे कमळी आपल्या घरी येते. ती रडत त्या फ्रेमकडे बघत असते. साहेबा, निंगी कमळीला सांगतात की कमळी, 8 वाजेपर्यंत घरी थांब, तुझी आई येईपर्यंत. कमळी खूप विचार करते आणि तिला वाटतं की नाही, आपण आपली लढाई लढलीच पाहिजे. कमळी तिथून निघते. तर इथे रितेश आपल्या ऑफिसला आलेला असतो. तो खूप खुश असतो. रितेश म्हणतो, चला 5ला 5 कमी आहेत. कमळी तर आता येणार नाही. रितेश रिलॅक्स झालेला असतो आणि तेवढ्यात रितेशचा मॅनेजर तिथे येतो. तो म्हणतो, घात झाला. ती कमळी, या लवकर, बघा काय केलं आहे तिने. इथे कमळी क्लासच्या गेटवर आलेली असते. 2-4 विद्यार्थ्यांसोबत ती तिथे असते. ती मोठमोठ्याने विजेता क्लास बंद व्हायला हवं यासाठी घोषणाबाजी करते. रितेश तिथे येतो आणि तो थांबवण्याचा प्रयत्न करतो, पण कमळी आणि 4-5 मित्र काही थांबत नाही. रितेश म्हणतो, काय गं, तुला तुझ्या आईची अजिबात काळजी नाही आहे का? कमळी म्हणते, हे बघा, माझ्या आईला किडनॅप करून तुम्ही खूप मोठी चूक केली आहे. आपल्या दोघांची लढाई होती ना, त्यात आईला ओढायचं नव्हतं आणि तुम्ही आईला ओढलं याचा अर्थ काय? तुम्ही घाबरलात. तुम्हाला भीती वाटते मी जिंकण्याची. मी तर जिंकणारच. आता बघा मी काय काय करते. मी तुम्हाला म्हटलं होतं मी 5 वाजता धमाका करणार. आले मी इथे. आता बघू ना न्याय कोणाला मिळतो आहे ते. आणि माझी सत्याची बाजू आहे, मी न्याय मिळवणार. रितेश म्हणतो, काय वाटतं गं तुला कमळी? ही 4-5 टाळकी गोळा केली तर तू लढाई लढू शकशील? अगं, हे तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभेसुद्धा राहणार नाही. भुका लागले ना तर पळून जातील आणि रात्र झाली की आपापल्या घरी जातील. हे करू नको गं, या सगळ्याचा काही फायदा नाही आहे. तुला तुझ्या आईची काळजी असेल तर बघ, आणि तरी तुला उभं राहायचं आहे तर हा, मला काही घेणं देणं नाही आहे. कमळी म्हणते, माझी सत्याची बाजू आहे, मी घाबरणार नाही. तुम्ही पण आता जोर लावा, बघू कोणाला फरक पडतो आहे आणि कोणाला नाही तो. आणि आता राहिला प्रश्न आईचा. मी माझ्या आईला सोडवणार, तुमच्या तावडीतून सोडवणार. तुम्ही स्वतः माझ्या आईला माझ्याकडे आणून द्याल आणि हा तुझा क्लास पण बंद होईल. ते सगळे पुन्हा घोषणाबाजी करायला लागतात. थोड्या वेळाने कमळी रस्त्यावर चटई अंथरते आणि त्याच्यावर उपोषणासाठी बसते. रितेश हे सगळं वरून बघत असतो. रितेश म्हणतो, नाही, आता हिला ठेचल्याशिवाय गप्प बसायचं नाही. रितेश खाली येतो. तो कमळीला म्हणतो, अगं टोचत असेल ना खाली, गाडी हवी आहे का तुला? आणि कमळी, भूक लागली तर सांग, जेवायला सुद्धा आणून देत. रितेश त्या सगळ्या मुलांना म्हणतो, तुम्ही मूर्ख आहात. हिच्यासोबत आहात तुम्ही. ही एक मूर्ख मुलगी आणि तुम्ही तिच्या मागे चालणारी मेंढरं. कमळी, रितेश यांच्यामध्ये बराच वेळ वाद होतात. रितेश आपलं म्हणणं खरं करत असतो आणि कमळी आपलं म्हणणं. रितेश एक ब्लॅकबोर्ड घेऊन येतो आणि ती कमळीला म्हणतो, कमळी, याच्यावरती आहे ना रोज मार्क लिहायचे, तुझे आणि माझे, बघू काय होतं आहे ते. कमळी म्हणते, रितेश सरपोतदार, ज्या वेळेस मी इथे आले होते ना त्यावेळेसच मी जिंकले होते आणि तुझा पराभव झाला होता. आता फक्त तू लपवतोयस, तू घाबरलायस. रितेश घाबरून कमळीकडे बघतो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.